अरे याला धीरे सद्बुद्धी दे, जरा लवकर दे. मी आहे तोपर्यंत येऊ दे माघारी. नाहीतर काय घरदार किती काय करणार आहे. काय गरम होते यास. दोघं बी अजून घरातच. अर्पिता पाणी आण रे बाई. काय करता अजून तुम्ही घरात? काय काम कोण करायचं? तुला कुठं पार्टी फिरतील जायची काय? नाही. मग एवढं नट्टपट्टा रानात काम करा यार तुम्ही. जायचंय ना मग करायला घरातले कोण कधी आणि एवढं नटून थटून जातेच काय रानात कामाला? नाही मालकीन एवढी नटून थटून जर रानात कामाला लागले होत्या रोजानं लावलेल्या बाया काम करणार आहेत का? तुझ्याकडेच बघत बसत्या. मग आता तयार पण नाही व्हायचं का? एवढं शेतकऱ्याच्या बायकांनी कसं राहावं? मस्त आपलं नीटनाटकी साडी असावं. एवढं नटून थटून पावडर बाहेर जायचं होतं त्यामुळं कामाला घोडा. नाही काम झाल्यावर जायचं होतं तिकडून तसंच जाणार होतं. अरे मग काम करून यायचं मग उरकायचं मग जायचं. आताच तू नटून थटून तयार. तिकडून तसंच जायचं होतं. तू नवरा कुठे? हाय बसलेत घरात. तुम्ही काही काय लावता काय वावर? मला नाही काय लावतो रानात बघा. आता चाललोय सकाळी दारेवर होतो रात्रभर आंघोळ करून. काय डोक्यात आहे रानात काय करायचं आता? आता बघू. कांदा पिंदा लावतो. पैसे होतील सगळे शेजाऱ्या पाजाऱ्यांना पैसे झाले त्या कांद्याचे. तू बस मकान बाजरीन रान तर पाहिजे की शिल्लक. सगळ्या रानात मका केली. आता मकाला का रोटर हाणू का? तो कुठे गेला प्रशांत? काय माहित कुठे. प्रशांत दादा दादा काय कळणार तुमचं यार मला. काय पाण्याचं घ्या बरं. एवढा कडक कोण कुठं? आम्हाला मीटिंग आहे. मीटिंगला जायचं. रानातलं काही बघायचंच नाही का मग? हे पाहून राहतलं. अरे हे पाहतो म्हणजे मग सगळे एकटेच बघायचं. तू बोंबलत फिरायचं. उठला की खाल्लं पिल्लं की निघाला. लोकांनी घरचंच बघायचं म्हणलं कसं जमलं. संध्याकाळी येतात थेट घरी. जागा त्याला मीटिंग आहे. मला गावातले काम असते भरपूर. तुझी बायकोला जमन व्हायच्या बरोबर रानात. नाही नाही तिला बी नाही जमत काम राहणार. तुला काय बचत गट? अरे बचत गट नाही बायांना काय मला काय कळणार शेतीचं. तुम्ही मला काय शिव करतोय की शेती. त्याला काय अडचण नाही आता करायला. एकटा कवर कर. जे करतो त्यालाच हे करायचं, बोलायचं. दोघं जण आहेत ना ते. नीटनाटक चाललंय ना जरा लक्ष द्या. ती खताचं दिलं घेईन तुला? खत आणून दिलं का? दिलंय खत दिलंय. टाकलं का त्या मकाला? नाही टाकतो की आज. कधी कणस आल्या? अरे ते दमून आलतो मला. अरे टायमाला द्यावं लागत पिकांना खत. टाकतो आता. त्याने सांगितलं लगेच आणून दिले त्याला मी. तर रोपाला फवारणी पिवारणी केली काय? हा फवारणी केली. नक्की का? रोप लय गेले का लोकांचे? केली फवारणी केली. परत रोप विकत घेऊन कांदा लावायचंय ना डोक्यावरून जाईन खेळ. नाही 4 आणि 5 आणि तोंडाला येईन ते पैसे सांगतात लोक देवासारीची. नाही फवारणी. कांदा लावा ध्यान ठेवा जरा. धापाचे येते घरात. माझं असतं लक्ष त्याच्याकडे. वाटतं का तुम्हाला पत्र निघून याच्यावर कुठतरी तुम्हाला असं 2 बंगले हो चांगले असं वाटतं का? मग आता चाललंय की आम्ही आहेत. मला इका गिराईक बघा आणि मग करा घराचं काम. काय धंदा आणि कायला काय चाललंय. एवढाली मोठाली झाला तर तुम्ही निवळ आहेत तुम्ही काय. अहो बापाचा लय मोठा आधार असतो. तुम्ही आहेत म्हणून आम्ही हे करतोय सगळं. तर मला जाऊ द्या. मला मीटिंग आहे पुढं. सकाळ टाइमपास होते घरीच. मला पण जायचंय. माझ्या बायका तिथं येऊन बसले तर फोनवर फोन यायला लागले. तुमच्या त्या पुरीचं काय? ती बी आम्हीच बघायचं हे नाही बघायचं का? तिला तरी काय दप्तर वह्या पुस्तकं आणून देतात का? तुमची कोण नाही होय. अरे पण तुम्ही आई बाप आहे तर. हाय मग आता राहू दे की घरी. तुम्ही आहेत ना घरी सांभाळायला. तुमच्यावर जास्त जीव आहे. ए पुरी छको इकडे ये. तुमच्या पाशीच खेळती जास्त ती. तुला दप्तर आणलं का नाही तुझ्या आईने? नाही आणलं ना? हे असला तुमचं खेळ. तुम्ही आणताव की नेहमी. अरे मग ती पोरगी रोज ओरडती दप्तर फाटलंय. मग काय 200-300 रुपयाची बाब आहे. आता मी जायचं का त्या दप्तरासाठी? हे रोज बोंबलत घेऊन मला जायचं. दप्तर आज काय सुट्टी मग? आणि अभ्यास कोण? आईच करते का पप्पा का तू करते? करते. शिक चांगली नाही ते ना 10वीला पास नापास झाले की लग्न करतील तुझे. काहीतरी करून दाखव. तुझ्या खर्च करतो मी. लेकरांना काय यार आई बापाला तुझ्या बघ घेणं नाही देणं नाही. अभ्यास करशील? चांगला अभ्यास करायचा.
नाही तर बसतो बी त्या पोरांच्या दोन गोटे खेळत गोटे खेळते पोरांच्या सोबत काय जाऊ का मी राहू दे तिला ठेवा इथं. चला येते का राहणार माझ्या बरोबर जेवली का चल येऊ राहणार फिरून आपण चल हे आपलं चल आणि उरकून या लवकर जाऊ तुम्ही मी आलो माझं आज काय मामांजींचं तापलं होतं सकाळ काय झालं का? तू काय करते तू काय करते तू काय करते? कामालाच आणली जशी मला. काम कर जरा राहणार हो मीच करते. मग काय करावंच लागणार आहे. भावाला आणि भाऊजाईला पूजायला ठेवा घरात. अरे देवारा बांधता का दोघांच्या नावाचा? भाऊजी त्यात काय झालं म्हणून म्हणलं देवघर बांधता का दोघांच्या नावाचं? बरं एक काम कर आता हा. मी जरा इथं बार मोडीत होतो वर मोटरीचं बटन टाकून ये जा करते ना सगळंच करते तुमचं. तो कशी पाय मोजीत चालली तुला काय रोजानी कामाला नाही लावली ते परवडलं असतं मला लोकांच्या दारात गेले असते तर. जा लवकर जा जरा जा जा आईला ही बायको बी जरा जास्त बोलती आजकाल रेडी आईला ही बायको जरा जास्त डोक्यावर बसून डोक्यात खुरत असतं त्याच्या आता जास्त काय बोलला काय निघत ए का रे भाऊ काय करतोय आलोय जरा दारा म्हणलं मकाला पाणी सोडायचं होतं काय दार लावले राहतो आईला मग काय करू आता दार काय रोजाने आलोय घरचंच आहे करावं लागतंय बस बहीण जाऊन बरं कळा ना बाबा मला अरे ही दोघं लय निवांत आहेत ह्यांचं काय नियोजन आहे या दोघांचं काय निवांत असते ते काय काम करते कोण बापा जेव्हा जगत आपला ही करायची का मका थोडं ही करायची या की कामाला 2 दिवस मोकळं असलं तर या येऊ की हा येऊ ना. मला काय म्हणायचं काय चाललंय तुझं काय आहे हा कुणाचं तुझं आता सांगितलं की मकाला बारी बिरी देतो जरा पाणी बिनी जरा पाणी पाजितो यांना तू मकाला बारी दे हं, गायांचं बघ हं. अवघड आहे तुझं माझं अवघड अरे माझं किती चांगलं आहे, अवघड काय आहे त्यात तेव्हा चांगलं का एवढी सोन्यासारखी बायको आहे चांगला भाऊ आहे भाऊज आहे बाप आहे इतका बापाचा सपोर्ट आहे मस्त मध्ये आणि त्यात काय तेव्हा अवघडच काय तेव्हा चांगलंच आहे का खरंय सगळं खरं आहे रे तुझं मला काय माझ्या डोक्यात येतं ते मी बोलतो लोकांना वाटतो वाईट हा मला काय म्हणायचं आहे वहीन कुठे गेल्यात अरे मोटर चालू करायला लावली बाबा ते तर तरी आधार आहे चांगला जातीबा सांगितलं काम बिम करते चांगली माय बायको तशी मी बोलतो तुला नाही पटणार वहिनी आल्यावर बोलन आईला पटायसारखं काहीतरी बोलला तर चांगलं आहे हे काय आली हे का नाही मोटर चालू केली पाणी नाही आलं काय नाही करंट देऊ आहे माझा. लाईट आहे का मोटर चालू करा? लाईट नाही होय त्याच्या आईला खोरं कधी जिंदगीतून जायचं तुमच्या खोरं काय ते रान, नशिबाला शेती. पुजले. लग्न झालं तेव्हाच पुजलं होतं का पाट्यावर काय माहिती. अरे रान आहे ना तर पावर आहे माहिती काय रानाचा विषय येत नाही रे इथं तुला कळतंय का आम्ही काय म्हणतोय कवर जिंदगीभर त्या मोठा भाऊ इकडे तिकडे हिंडतोय कमवितोय मारणाचा तुझं काय मी मस्त सांगून दमले पण ह्यांचा लय जीव मॅम. अरे मग कमी होतोय नाही तर काय कमी होतोय मी आपल्याला आवडत नाही ही ना तू तोकती तुका पाटलाच पोरग व्हायला निघलं आणि आता त्यांच्याकडे फॉर्च्युनर आहे काय घेता हा कवरचं कथा आहे तुम्ही काय कसं असतं बा, ऐक ना काल पिढे वाटलेत आम्ही आमच्या ज्या नशिबात साधी अरे एकत्र कुटुंब असलं ना चांगलं राहतं माहिती बाबा, आहे मला का? एका- एकत्रितलं आता कसं माहिती का एकत्रित असलं जमन पण आहे ना सगळ्यांचा विचार केला पाहिजे आता काय तुझ्याकडे काय सांग हा? विचाराने काय आता काय तुझ्याकडे आहे? अरे हे सगळं माझंच आहे की मीच करतोय नाव काय कोणाच्या तुझ्या अरे माझ्या बापाच्या नाव आहे त्याच्या तरी नाव आहे का माझ्या भावाच्या बापाच नाव बापाने काय खिशात काय येतंय उत्पन्नातलं काय भेटत आहे तुम्हाला? मी सांग निम्म जात आहे मोठ्याच्या अकाउंटवर. हे डागडूग घालून बाकीच्या ती वडिलांच्या चांगल्या हातात. साड्या घालते ए, कुठून ती घालते डाग आहेत ना ती माहिती आहे मला कुठून आणल्यात मोठ्याने ना ती ही नाही बाई ज्वेलरी दुकान साधं बेंटेकचं त्याच्यातून आणलेले आहेत बघा वाटलं बघा चमकत आहे त्याच्यामुळे चमकत आहे तुम्ही ना मी सांगतो ते ऐका पटत असेल तर होय म्हणा नाही तर मग मला 2 चपला मारा पण मला काय वाटतंय की तू सुखात राहिला पाहिजे तू मस्त हाऊस मौज केली पाहिजे आणि ती व्हायला निघल्याशिवाय होणार नाही अरे बाबा नको आमच्या काय डोक्यात घालू आम्ही लय सुखासुखी जगतो हो बघा ते मी रोज सांगते ते ऐकत नाही. अरे गप्प आहे माणसं सांगायलाच ऐकत नाही असतात का बघा? तुला काय कळतं का माणसांचं ऐकायचं का तुला नवरा ऐकायची का नाही तुम्हाला तू धावू नको तू एक काम कर वहिनीचं आहे ऐक माझं लय भारी आहे आणि तुला एक माहीत झालं का ते मागं कट्ट्यावर बसलो होतो मी त्या टायमाला ते काय म्हणलं होता ह्यावेळेस आहे ना 4 लाख जाऊ दे पण मी फार्म भरणार असं म्हणलं काय सरपंच डायरेक्ट मग बसा ठा बोंबलत बसा ते होणार सरपंच. हे आहे की दादा पाणी देऊ का दादाचा घाम पुसू
तुम्ही मरणार असेच बाबा. रुमाल घेऊन ती ना तुम्ही मोठे व्हा. मोठे झालेलं स्वप्न तो पाटलाच पोरग इतकं मजा करतय. एवढी चाईन केली 50 तोळीची. तुम्ही बसा. ही काय डुप्लिकेट ही डुप्लिकेट. मला वाटतंय ना तुम्हाला पटन तसं करा. मला चांगलं सांगणं काम आहे. बरोबर बाबा, तू सांगितलं दिलंय जाऊ का मी? झालं तू जा. जावं लागलं कशाला मग तुम्ही सुधारणार नाहीत राहू. जाऊ द्या. जाऊ का वहिनी घ्या तुमची सासर माहेर बाबा, काय आता सांगणार तू आहे कशाला त्या डोक्यात काय खूळ घालतो? जाऊ द्या मरू दे. आधीच आमची बायको हात मेळे बाबा. ही चेक करे डोक्यात नाही होणार. जाऊ दे मरू दे. आधीच बायको हात नाही मग काय लय फुल मॅड आहे का? तू हाफ मॅडच आहे. लोक येते आणि काही बी सांगते आणि तू ती डोक्यात खूळ घेऊन बसशील. तुम्हाला मोठं डोकं आलंय. अरे लोकांचं कामच आहे काय बी बोलणं. जरा डोक्यात काहीतरी वेगळं खूळ आणून घेऊ नको. एवढा चांगला सोन्यासारखा संसार मोडीते ना आपला. लोकांना येडच लागलंय ना काय बी बोलायला. याड लागलं का मग येते. त्याला तुम्ही मला सांगा, आता तुमचा भाऊ सरपंच, आता हे काय म्हटले 4 लाख रुपये तरी त्याला भरावं लागणार. येतात कुठून पैसे? शेती करतो आपण. भाऊ नुसतं मिटिंग करतो. एका ठिकाणी त्याला जॉब लागत नाही. सगळा खर्च आपण राबायचं दिवसभर आणि ते घेऊन जाणार. हाय का बायकोच्या बचत गटातला 1 रुपया तरी आतापर्यंत दिसलाय का तुम्हाला घरात? अरे असू दे त्यात काय तेव्हा त्याचं काय ना आपलं काय एकच आहे ना. अरे एकाच आईची लेकर आहेत आम्ही. हो एकाच आईची लेकर आहेत. काय सांगाव 4 लाखाचे 10 लाख भरावं लागले तर. हा आता तुला काय बोलू बा मी? तुला काय बोलू? सरपंच झालं तर स्वतःचं नाव मोठं करीन. तुमचं काय? तुम्हाला काय देणार आहे? याला मला इथं माझ्या बापाच्या पुढे जाऊ वाटत आणि नाही. पडलं तर झालं. घ्या पैसे तुम्हीच भरा परत. गेला आपलाच पैसा वाया. येतंय का नाही डोक्यात? काही शिरतंय का? अरे बापाच्या पुढे नाही जाऊ शकत मी. माझा बाप मी आता सांगते, तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर तसं सांगा. मी माझ्या बापाच्या घरी जाते. मला सण नाही होणार आहे आता. तुझ्या बापाच्या घरी जाते म्हणतो काय येड लागलं काय रे मला? काय का येड तू लागलं सगळे मिळून मला येड्यात काढता तुम्ही? आण खातो का शान खातोय तेच कळत नाही बाबा. भावाचं नुसतं गुणगान ए, तुला बाई तुला काय पाहिजे ती कर. माझ्या डोक्याला नको मंडई करू. तुला जी पाहिजे ती कर. मी तुम्हाला तर जाऊ दे. मी तुला आत्ताच सांगते, तुला जर बोलता येतंय का नाही सासऱ्यांना त्या भावापुढे मला सांग. अरे नीट बोल नाहीतर जरा. माझं मला बोलायला काय बरं मला सांग. अरे काय नवरा आहे नीट बोलू तुझा. तुझ्यासोबत? आतापर्यंत मग जाऊ कालू पर्यंत, पण इथं सगळं माझंच पेट पाडत चालला खेळायचा. अरे होत असतं थोडंफार जरा धीर धर काहीतरी माणसानी. अरे पहिला तू काय खातो काय? मेंदूत घुसत बरं नाही टाक्यात. मी आता सांगते तुम्हाला बोलायचं का नाही ते मला सांगा. नाही तर माझी मी बघते मला काय करायचंय. मी आता सांगते हे खोरं आणि तुम्ही जा तिकडे चुलीत. नाही काशी माझ्या काय वाटेल जाऊ नका डबल. ऐक नाही. अरे याला पाणी द्यायचं. बाप घरात नाही घेणार तुला बिन मला बी. अरे याला पाणी द्यायचं. ऐक ते पाणी घाल नाही तर तिकडे पेट्रोल वाटून आग लाव तिकडे. तू बघ. अरे ऐक. अरे थांब नाही. अरे मका बघ यार ह्याला खत टाकायचं. तू ऐक झाला ह्याला खत घालायचं आपल्याला. डोक्याची मंडई करू नका तू. तुला सांगितलं तेवढा पट्टा आहे का नाही मला सांग. अरे नीट बोल ना जरा. करणार आहेस का नाही? अरे नको लागा वाईला. ऐक जरा वाईला नको. तू जा तू मरती. अरे दरवेळेसची कटकट ऐकायचं तर एकदा पण नाही यांचं. तुझं काय आता? भूक लागली तर तिकडे तुझ्या आईला जाऊन माग. भूक लागली ती हिंडती गावभर. नुसत्या बचत गटाच्या बाया गोळा करते हिंडती कुत्र्यागत. जा तिकडे तुझ्या हाताने घे नाही तर तिकडे खेळत बस. पण माझं डोकं खाऊ नको. हो तिकडं. असं नाही घ्यायचं. काय चाललंय तुमच्या दोघींचं? डोकं दुखायला लागलंय मला. उठा ते उतार सगळं. कुठं खेळायचं? तिकडे जाऊन गोठ्यात खेळ. पण उठ. एक तर तोच असला आणि हे असल्या आला. ऐक ना एक काम कर ना. 2-4 वर्ष येते की मला आपण निघू राहिलो. 2-4 वर्ष? हा एक 4-5 वर्ष जास्तीत जास्त. लाज वाटते का बोलायला? 2-4 वर्ष अरे तू कशी सारख्या आडमुट्यात वाकड्यात घुसत असते रे जरा. जमणार नाही. बोलायचं असेल तर आत्ता बोलायचं. संध्याकाळी नाही तर उद्या सकाळपर्यंतचा वेळ देते. जमणार आहे का तेवढं सांगा. अरे बोलायचं म्हणलं माझं ही इथं जीव असा वर येतोय पार नसतं तर त्या पुरी परत तुम्ही जा गोठ्यात. पाहिलं ह्या गायबान्याला काही काम नव्हते. मोकार काहीतरी डोक्यात फळ घातलं या माझ्या बायकोच्या. आता बोल तर अवघडच झाले. भूक लागली. भूक लागली? छोट्या मम्मीने जेवायला दिलं नाही नाही खवळली. का? काय म्हणली?
म्हणली तिकडे जाऊन तुझी मम्मी तिकडे गेली. तिकडं गेली म्हणली. तू जेव्हा मागितलं होतं का? हा. अर्पिता, ए अर्पिता, इकडे ये. अर्पिता, बोला. का ग लेकराला जेवाय दिलं नाही माझ्या? का म्हणजे? का म्हणजे तुझं नाही माहिती? माझं आतापर्यंत करत होते, मग या दिवस तुम्ही दिलं तर काय होते का? तुम्हाला फक्त नुसतं गाव फिरायलाच केली इथं. अगं पण मी असते तर मी दिले असते ना, मी नव्हते ना. तुम्ही रोजच नसताय. नसता मग जेवाय द्यायला काय तुला प्रॉब्लेम आहे? मी काही ठेका नाही घेतला इथं सगळ्यांचा. लेकरू माझं रडत बसलंय आणि काय वरडली ग तू? काय काय वरडली? काय सांगितलं वरडली? तिला तुझ्या हाताने घेऊन खा म्हणून. तुला जरा तरी लाज वाटते का? हा, स्वतःला लेकरू झालं असतं तशीच बोलली असतीस का? हा, म्हणजे तुला जरा तरी लाज वाटते का? म्हणजे लेकरू कसं घेऊन खायचं हातानं? मला लाज केवढं बघ ना. नाही, मी तेच म्हणते, मला लाज वाटते का? लहानपणापासून मीच बघते तिला. स्वतःला लाज वाटते का? कमी बाळाला टाकून बचत गटाचे हे करत बसायला. मग तर तिथं मला नाही काम लाज असतं, दिसत मला का? जावं लागतं या. म्हणून म्हणलं तिथं नाही लाज दिसत का? दिसभर मी थोडी तिथं बसते, येणारच आहे ना घरी. आल्यावर मी करतेच घरी. म्हणून म्हणलं तिथं नाही लाज वाटत. उद्या चालून तुला लेकरं झाल्यावर मी बघणार नव्ह काय? ते बघन माझं मी. माझं मी म्हणजे? अगं ए भावाने, लाज कोणाची काढते ग तू? ए, तुला लाज वाटते का? थोबडे मोठ्या जावायला भवानी म्हणती. अगं असशील मोठी, ती तुझ्या घरी बाद झाला, आता बदलला तू मोठेपणा बघितलाय मी. कळलं का? जरा नीट बोल. आपण शिकवलं का ना? आलाय बापाव जायचं उलट्या हाताची मी पण. उलट्या हाताच्या तुला लाज आहे का? उलट्या हाताची तुझ्या आईने असलं घाणेरडं वळण लावलेलं दिसतंय उलट्या हाताची. तुझ्या आईने काय शिकवलं? पोर 6 महिने काय माहिती? म्हणून मला तुझ्या आईने काय शिकवलं? पोर 6 महिन्याची असताना तिला माझ्याकडे सोडून गावभर बचत गटाचं हे करून हिंडती तू. आतापर्यंत मी सांभाळलंय का? तू आता आली. मला हे करणार तू? तुझ्या आईने काय शिकवलं? मला मारायची? बापाला करायला तू तुला बाहेर जातात नाही का? ती मामाची पण कुठे गेले ती काय माहिती? हाय का लाज त्याला अजून एक बसलाय घरात. ए, तू जाते बापाला बोलव. तुला लय भाऊजाईचा पुळका होता ना? का ना खाली मारली तिने माझ्या. आणि तुझ्या बायकोने हाणली ती कळना कुठे गेलता हो तुम्ही? हा, हे टमा बोलती तुमच्या मोठ्या वहिनीला, तुम्ही जाऊन बसलात आतमध्ये. वहिनी बाकी जरा हा, जेव्हा बघा तो नुसतं माझ्याच बायकोला बोलताय. तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही? सगळं आम्हीच करतो आणि तुम्ही लागलात भांडण करायला. आम्ही काय बसवतोय काय? हा? हा? काय काय देता काय नेमकं तुम्ही घरात? बायकोची नुसतं साईड घरात बोलायला खायची कामं लागली करती. का? बायको हा? आली म्हणून त्यात चार बायको दिवस बायको झाले आली तर म्हणजे चार दिवस टमा झाले टमा तर टमा टमा भर बोलत तोडायला आहे. लागली माझं. इतक्या दिवस मी एकटीच होती, कसं चालण्यासारखं होतं. काय झालं? बघा आता इकडे आलं तुझ्या टमाटा बायकोला बोलतीये. बायकोला हाणलं या. कमून हिंडते खोटं हिंडते बोलतीये वहिनीवर का? हाणते. बघा माझं पर रक्त आणि यायला आलं लागलं या. काय हल्ला काय नाही लागा का? दादा? मग काय अरे तुला काय बोलती. तुला? माझ्या खाना खाली मारलं, मी काय तिचं बघत बसू? मग तिला तिला पण पूजा मारलं करून की? तुमच्या बायकोला वय द्यायला अरे कळतं का कशाला नाही? झालंय? हा? कशामुळे? कमून अहो, पोरीला जेवायला दिलं नाही, लेकरू माझं रडत बसलं. आणि तू कुठं होती? मी गेलते मीटिंगला, माहित नाही तुम्हाला? तू द्यायचं ना मग. नाही, तेच केलं ना. तुम्हालाही माहितीये, 6 महिन्याची होती तेव्हापासून रोज मी सांभाळते. अरे पण मोठे माणसं लहान लेकरू काय कळत आहे का नाही? काय मोठ्या माणसाला लहान लेकरू का मारलं का? काय केलं आणि तिला? आम्हाला तिला पण फक्त- आहे. माहित होतं ना, दुसरं काय माहित मग होतं? हिला आल्यावर देता येत नव्हतं. भाषा मग ती बघा घरी तिची, नव्हती ही ना? म्हणती काय पण आलीच आम्हाला ना वळण लावलंय. नंतरून काय आलीच ना, झालं तेव्हा तुझं? देता येत तुला नव्हतं. अरे बास बाबा, तुमचंच ऐकून घेतोय. आजपर्यंत आम्हीच इथं मरमर करतोय, सगळ्या शेतात मग राबतोय, तुम्ही काय करतोय. करीत नाही का मग? हा? तुम्ही आणि काय वरनं करीत तुमची नाही का? दादागिरी आहे का आमच्यावर? तर काय माहित नाही आम्हाला व्हायला राहायचं या. काय दादागिरी तुला? हा, मग काय दादागिरीला का? तुझ्या बायकून कुशाल माझ्या बायकोला हाणलं या? लाज आता वाटते तिने का? बी पहिली हाणलंय, ही तिला नाव हाणलंय. अंगावर. हा? ती आली म्हणजे माझी लाज काढता का आता? आतापर्यंत मी तुम्हाला सांभाळत तेव्हा दिसली नाही तुमची बायको, आता आली की लगेच तिचा गुणगान गायला लागलाय. मग हा? तिचं गुणगान झालं मग काय आधी तुमचं लाज लेकासारखं काय? सांभाळलं की तुला. हा. यार शांत बसा तुम्ही. 2 दिवस अरे माहित नाही गायला दादा, लागलाय. मी आज आतापर्यंत तिला मी समजून सांगत होतो की वाहिलं नको, पण आता नाही. माझ्या बायको त्यांनी हात उचललाय, हो, आम्हाला मला पण वाहिलं राहायचं नाही पाहिजे. असल्या माणसांसोबत. एवढा लांब विचार केला तुझा? हा, मग आता काय करणार? तुझी बायको समजूनच घेत नाही कसल्याच गोष्टीत. काय काम करते तुझी बायको? वय घेते आणि जाते तिकडे कुठं आधी काय रोज- केलं? काय केलंच नाही का? काय केलं सांगा? किती कमवून तुम्ही घरात देता काय आतापर्यंत? दिलंच नाही का? सगळं तुम्हीच करताय का? फक्त मिटिंगा करताय. जॉब तर तुम्हाला आतापर्यंत लागलेला नाहीये. अरे घरात घरात लागणार नाही, पण पैसे घरात येतात ना. काय कशाचे कशाचे? पैसे? मिटिंगचे तुमचेच पैसे देतात का? मिटिंगचे पैसे घरात येतात. बरं काय करा तुम्हाला सांगायचं डायरेक्ट. आम्हाला वाहिले राहायचा विषय संपला. ओ राहू द्या ना, आपण काय उपाशी मरणार आहे का? हे 2 दिवस झालं आली नाही तर अरे, हिचं 2 टमाटमा चालू झालं या. बायकोच ऐकून नको एवढं करू तू. नाही नाही अरे तुम्ही दरवेळेस तुमची तीच नाटक आहेत रे. 2-3 वेळा मला सांगितलं मला त्रास दे, ती त्रास दे, तरी पण म्हणलं चल बा, दुर्लक्ष केलं. बाय सांगत बाय होतो बाय बाय समजून. बाय बाय बरोबर बायकुलचा बैल हायच की र. हा? इतक्या दिवस मी तुला घास तुकडा चारला तेव्हा तुला दिसली नाही तुझी बायको. हा, हा? हा, 2 दिवस नाही आणि आता तुझे नखर चालू झाले. हा मला बायकोचाच ऐकतो. इतक्या दिवस त्याला खायला अरे, घातलं ना. बघ तुझी बायको कशी बोलती मला. अरे बरोबर तिचं मग. काय बरोबर आहे? बरोबर आहे? आता तू कोण आहे? बायकोचा बैल नाही का? काय? तितक्या दिवस तिनेच केलं ना तुला. कुणी? हा. मग? आणि अरे आता काय मी झालं करतो तुझ्या ते नाही बायकोनी? दिसलं तुला का? माहितीये का? हा? अरे तुझी काय बायको झालं 2 तुला? टाइम दोन्ही टायमिंगचे स्वयंपाक, तुमची कपडे भांडी सगळं मी करायचं आणि तुम्ही काय फक्त सकाळ झाली ती वय घ्यायची आणि एक फिरायचं. मिनिट. अरे अनिकेत बाबा वायली राहून कोणाच चांगलं झालंय?
काय करणार तू वाईल राहून? मला तुझी साथ पाहिजे आणि तुझी मला दोघांना एकमेका साथ पाहिजे ना आपल्याला. काय नाही आम्हाला व्हायलाच पाहिजे पण काय करायचं वाईल राहून? काय जास्त मस्का लावू नका. वाहिलं तर वाहिलं काय आपण उपाशी मरत नाहू. आपल्याला माहिती आपण कमवतो आपला पैसा घरात येतोय. ह्यांना दिलं तर ह्यांना हायच म्हणणार आहे नाहीच म्हणणार आहे. तर अरे परपंच आपल्या दोघांनाच करावं लागणार आहे. आपण दोघांनी केलं तरच होणार आहे. आणि काय कळलं ते आबाला कळलं तर काय वाटतं त्यांना? अरे आबा बिबा सगळे तिकडे जाऊ दे. ते आबा उठतंय ना आम्हालाच काम सांगतोय. तू जास्तच हेवायला लागला. आबा जाऊ दे हे जाऊ दे. नाही नाही आम्ही बघतो आता आमच्या मग बरोबर आहे ना. आणि कोणाच चांगलं झालं एकत्र राहून. लोक वायली निघून पार फॉर्च्युनर कुठं गाड्यान घोड्यान घ्यायला लागली आणि मी एकत्र राहून रोज उचलतोय आणि खोरं घेऊन जातोय. तू हिंडतोय आपला गाडी घेऊन. आणि ते मगाशी ऐकलं नाही का काय सांगत होते ते? इतकाला मोठं कंड घालतात गळ्यात लोक. मला नाही राहायचं एकत्र. आता बस झालं लय झाली नाटकं तुमची बी. इथून आपल्याकडून पैसे घ्यायचे आणि यांनी फॉर्म भरत बसायचे. हे फॉर्म ते बी कळलंय आम्हाला तुम्ही फॉर्म भरलाय म्हणून. नका हसू. तुम्ही जो फॉर्म भरलेला ना त्याच्या कळालंय आम्हाला. तुला एवढीच राजकारण करायची हौस आहे. कुणाच चांगलं झालं चांगलं होतं ना कोणाचं? तुला काय वाटतं? चांगलं होतंय तेव्हा 40 लाख रुपये मातीत घालची. घरात चांगलं होतंय. तुला माहिती पैसे कुणाला? मी आबा बघितलं असतं काय? अरे आम्हीच काम करतोय म्हणून पैसे येतात घरात. पैसे आणले कुठून फॉर्म भरायला? आबा कोण घेतलं ना? मला माहिती पैसे हा राजकारण लोकांनी जमीन विकल्या. तरी चांगलं होतं. घराचं चांगलं झालं असतं ना. काय करायचं चांगलं होतंय. लोकांनी राजकारण करून जमीन विकल्या. तू नको तशी पाळी आणू. विकली का अजून? त्याच्यामुळे आम्हाला व्हायला पाहिजे. आपण तुझ्या विकली का वाट्यात अजून? नाही ते ठेवू. त्याच्यामुळे वाटण्यात लागतं हा ना. मग? एक ना. तुझ्या वाट्याला आली ना तू काय एक सकाळी. काय बी कर. काय करावं बाया. ह्यांचं लग्न व्हायच्या आधी मी मस्त चांगलं वागले. सगळं मी सांभाळलं. 4 दिवस नाही आली तर हिचं वच्च चालू आहे. आणि दीर म्हणणारा तो एवढं त्याच्यासाठी केलं. पण त्याला जराशी काडीशी दया नाही. वाहिलं यायचं आणि वाहिलं जायचं म्हणा. जाय का ना माझं काय जाते तेव्हा जरा कामाला ताण पडेल मला. माझे ते सासरे पण तसलेच. त्याला पण नाही का बारकीसून आता नाही आले तर त्याचं लयच कौतुक व्हायला लागलं या. आणि बारक्या लेकाचं. मोठा लेकन सून कधी काही केलंच नाही. काय भानगड आहे? स्वयंपाक पाणी काही करायचं नाही की तुम्हाला? तुझं नवरा कुठं आहे? आहेत घरात. काय करतो ते मकाला पाणी कोण द्यायचं? आणि काय ते काय आम्ही बघणार नाही आता. बघणार नाही? काय झालं? तर मकाला पाणी नाही दिलं बरं तुम्ही. कुणी? आम्ही द्यायचो दरवेळेस. त्याला मग आता झालं काय नेमकं? आम्ही आमच्या वाट्याच्या मकाला दिलंय पाणी. वाटायच्या मकाला हा मग. म्हणजे अय तुझं नवरा कुठे? हाय तर घरात. काय चाललंय काय तुमचं? काय तुम्हाला माहितच नाही का? सांगितलं तर सांगितलं. ठरलंय तुमचं आता म्हणायचं. ठरलंय म्हणजे वाटून घ्यायचे आता आम्हाला. त्यासाठी माणसं बोलावली. माणसं नाही बोलवली अजून पण येते ना थोड्या वेळाने. सांगितलं तर. त्यांनीच बोलवलेत माणसं. त्याच्याच माणसं आहे ती. तुम्हाला अरे काय आकलीचा भाग पीक आहे की नाही काय? आबा मला मी नव्हतं म्हणत. त्याच्या बायकोच चाललंय. त्याच्या बायकोनी माझ्या बायकोला काल मुस काढली या. तिने बी हाणली का तिला? तिचं रक्त निघोस हाणलं तिला. मला काही काम असलं का तुमचं? एवढी मजल गेली तुमची. उठ. फार हाणामारी झाली तुमची. बाबा तुम्हीच मला सांगा. दिवसभर सगळं करायचं. सकाळचा स्वयंपाक कपडे भांडी सगळं करून रानातलं करायचं. घरी यायची घरची कामं करायची. काल फक्त दमून आले इथं बसले. आता ती छोटी आली मला म्हणली जेवायला दे. मी म्हटलं तुझ्या मम्मीला बोलू ना नाही तर तू घ्या हातानी. एक दिवस जर हे केलं तर काय चुकलं? आले ह्या लागलेलं लायकी बिकी काढायला माझी. अरे पण तू बी थोडस समजून घ्यायचं. करू लागायचं ना आल्यावर. करू लागायचं. मी करतच होते. लेकरांना खायला म्हटलं ती पोर माझी रडत बसली आणि अरे तू रे करती वरून हात उचलती. हे आई बापाने हिच्या वळण लावलंय का? घ्या तुमच्या समोर पुन्हा आई बापाचं काढती माझ्या. माझी लाच काढली का? जरा समजून घ्या. एकत्र राहिला तर जराशी प्रगती होईल. काय नाही फॉर्म भरलाय ग्रामपंचायतला. बाबा इकीन त्याच्या वाट. माहितीये का तुम्हाला तरी फॉर्म भरलेला? मला माहिती आबा सांगितलेलं. हाय ना त्याला. कोणाला? त्याचा नात त्याच्या पशीच राहू द्या. आम्हाला वाटून द्या. माझ्या नावचं माझ्या नाव करून द्या. त्याची इकून आहे ते ठेवू. मला काय करायचे? माझ्या वाट्याची टाकली इकून मी काय भीक मागत हिंडू का? ह्यो आवळू नाही पैसा पाणी. सरपंच होणं एक थोडस चला त्या घराचं चांगलंच होईल ना घरासाठी. ती त्याचं ती काय झेडपीला उभं राहू द्या. नाही तर तिकडे पंचायत समितीला उभं राहू द्या. नाही तर तिकडे आमदार किलो उभं राहू द्या. मला काय माहित नाही. इकडे बापू तुम्ही एक काम करा. माझं मला वाटून द्या आणि माझं मला संसार करू द्या. त्याला काय उभा करायचा आहे ती तुमच्या बाप लेकाचा दोघाचा नात पुरा करा. आम्हाला काय भीक मागायची नाही.
काय झालं मला काय वाटलं 7 दिन लागा मला तू लय दिली असती दादा आतापर्यंत लय साथ दिली पण तुझ्या बायकोने माझ्या बायकोला हाणली मारण्याची माहितीये का अरे पण तिने बी आता हाणली. शब्दाने बोलला नाही होत तुम्हाला असतं याच्या अगोदर नाही झालं का कुणाचं? याच्या अगोदर बी झालं ना एवढं करून मला वाटलं तो काहीतरी बोलून तो त्याच्याच बायकोची बाजू घेतोय बरं ते जाऊ द्या ती बाकीचं राहू द्या मी ती माणसं बोलावल्या तर माझं मला वाटून द्या आणि तुम्ही पंचायत समितीला लाडवा थांबा मी फोन लावतो त्याला माणसं बोलवली हॅलो त्याने सगळं गेलंय ओ ओले पाटील कुठे येतं या बरं 5 मिनिटात लवकर या इथं घरी काय असेल ते बघू, लवकर या या लवकर या इथं इथं वातावरण पेटलंय तुम्ही तमाशाच लावला म्हणायचं मांडला काय करायचं अरे काय याला सांग समजून जरा तू नको येड्याने करू मी नाही काय सांगणार माझं पण लय झालंय आता बस तिला तर व्हायला राहायचंय. हो मग मी नाही कोणाचं करायला मोकळी सकाळ संध्याकाळ राबून यांचं ऐकून घ्या. या बसा बस 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 या. बघा बोलवलंय कोणाला. सरपलीकडे चालेल घरचं वाईट केलं बसा एक मिनिट त्यांना बोलवलंय. बोला काय म्हणणं आहे हा काय म्हणणं आहे बोला काय आता ह्यो राहिलाय आणि पंचायत कसं बाबा? समितीला उभा सरपंच किला आम्हाला हाय 4-5 एकर पोटापुरती बाबा तेवढा फुकून टाकीन आम्हाला काय एकत्र राहायचं काल नाही बोलणं झालेलं हा तुम्ही बोलले ना? आमची आम्हाला वाटून द्या आम्ही आमचं जगवतो कसं तरी यांच्यात ही आमचा मला वाटलं आमचं बाप्पू जरा मला सपोर्ट करते ऐकते त्याला विरोध करते ते त्यांचीच बाजू घेतात. करू द्या बापाच्या भावाच्या नादाने मला भीक मागावं लागेल मी मग नाही म्हणायचं का गावात गेले माझा भाऊ सरपंच आहे म्हणून नका बोलू थांबा लोक रानात काम करून फॉर्च्युनर घेतलाय फॉर्च्युनर घ्यायला लागली कंड घेतली तूच सांगत होता काल मला अरे होईल की तुम्हाला बी होईल की करा ना अशात ही पत्रा जाय ना माझ्या डोक्यावरला इतकं काम नाही एक करतो काम करा लई इच्छा आहे तुझी हा माझी इच्छा म्हणजे अरे बायकोला सांगत होती बायकोला दम देऊन मी गप्प बसवली होती काल काय आणि घ्यायचं सकाळ तुला? सकाळ माझ्या बायकोला हाणली काल काय पाहिजे तुला कुणाला काय बोलवता ते? काय हो जी काय असेल ते नेमाने हिस्सा करा घर त्यांचं ती काढलं माझं ही काढलं ती अर्धी जमीन मला द्या अर्धी जमीन त्याच्या नाव द्या ते येईन काय करीन काय करायचं ते ठेवीन ते ना थांबा बापू तुम्ही काहीच बोलू नका तुमच्याच्याने काय होत नाही हा तू एक काम कर बागायती जमीन तुला बागायची जिरायती जमीन ह्याला मग काय केलंय त्याने हा? आजपर्यंत आहे का नाही आणि हिकडल्याचे चांगलं घर आहे ना ही तुला हा. आणि इकडल्याची पलीकडे बिगर प्लॅस्टरचं घर ह्यांना देऊन हा, मग टाक. काय तर. कारण तो 2 फणे लागणार होय आम्ही अख्ख्या गावाच्या अशा वाटण्या जबर केली नावं काढतात सगळं देन त्याला आणि बघू मग आमचं काय चुकीचं बोलतात आम्हाला सगळं नको आम्हाला पुढं जे मागून आमच्या वाटेल टाका. येतंय ना तेवढंच पाहिजे नाही, सगळंच घे ना तू नाही नाही नाही, नको नाही. वागा घे ती जमीन तू घे 2 घर तूच घे कोणती ही काय ती एक घर माझं ती का पलीकडलं आणि बरं जास्त लांबू नका मी सांगतो तसं करा मान आहे का नाही मला का मी जाऊन येऊन तू म्हणता ना तसं पाटील आणि चला काय करू मी सांगितलं तसं डन करा आणि ह्यांच्याकडे काही बँक बॅलन्स नाही नसणार जे मला माहिती असं बाबा बघून घ्या तुम्ही लय नाही, चॅप्टर जाऊ आहेत दे ना. आजपर्यंत मला धुवून खाल्लंय नाही म्हणत तर जाऊ दे मरू काय म्हणणं आहे पटन का तुला हाय असं मला सांगा जोपर्यंत आबा काय म्हणत नाही तोपर्यंत मला काय नाही म्हणायचं आबा काय म्हणायचे आबा तुझीच बाजू घेतात अशाच वाटण्या करतो का भाऊ सगळ्या गाव करतो अरे लाज घाण ठेवून अक्कल घाण ठेवून आला का तू इथं हा आणि ही असली आणली का तू मिटवायला इथं साऱ्या गावात हा? वाटण्यात अरे गाडीची अक्कल आहे का तुम्हाला ह्याला चांगलं घर देतो आणि त्याला सगळं बागायत देतो आणि तुम्हाला ना आणि तुला मुस्काळ आणू काय तू कमावलं काय हे सगळं अरे पण ह्या तू बारीक होता तेव्हा घर बांधलंय माझ्या बायकोनी मी ती मिली बिचारी वावर लोकांची ते साल धरलेत मी तेव्हा झाले माझ्या बापाला नव्हतं एवढं 18-19 एकर वावर जा तुम्ही आता चप्पल काढे तुम्हाला नालायकांचे ह्यांचं ऐकून काय येऊन त्याची बायको अरे हे त्याला नको म्हणून. अरे याच्या बापाला 5-25 एकर वावर होतं 3.5 एकरावर राहिला ह्यो आणि ह्या पुढारी झालाय साऱ्या गावाचं वाटोळ केलंय त्यांनी सगळ्याचं वाटोळ केलं या. आणि शिव तुमची भांडणं मिटवायला अरे आकलीत पाणी झालं का अरे ते तुका पाटलाचं सांगतो तू गाडी घेऊन तसलं टारमाळ फिरते गावभर काय करते माहिती फॉर्च्युनर का? घेतली त्यांनी अरे 2 नंबर करता येते चोऱ्या माऱ्या पार इज्जत घातली बाप येतो तुझ्या गावात तरी दिसला त्या गाडीत बसल्याला नाही तर काय यार तुम्ही का थोडंसं काय तुमचं आता तुम्ही जर माणसं असली भंगार सांगार माझ्या दारात आणल्या यार काय काय नसेल केले मी त्याला शिकवला तुला शिकवला आता तुमची डोकी चालना म्हणलं चला दोघं नोकरी लावली होती पडीक पडला असतं 18-19 एकर वावर आहे
लई स्वप्न पाहिली होती, मस्त दोघाला 2 बंगले फिंगले होते. आहे ना सरपंच म्हणजे काय सगळेच नालायक नसते. काही सरपंचांनी गावाचं बी कल्याण केले. अरे पोरीनो तुम्हाला तरी कळतंय का काय कशासाठी रवायला? ठीक आहे, बाकीच्या हा बाबतीत ना. चुकले असं आमचे निर्णय, पण कामांच्या बाबतीत राहा ना थोडंसं मिळून मिसळून. अरे तू जी बचत गट ते कर, तुला आहे ना तर. पण जरा हिथं आल्यावर निदान हे रानात गेले तू स्वयंपाकाचं पाना. मिटिंगला जाताना स्वयंपाक करा, आल्यावर कर. मी करत असते, नाही कुठं म्हणते तवा. कधी मध्ये तरी एखाद्या दिवस करता येत नाही. पटतंय का मी काय सांगतोय? पटतंय का तुम्हाला वेगळं राहायचं का? बा तुम्हाला जर वेगळंच राहायचं असेल ना तर माझ्या हे रक्ताचं पाणी करून कमावलेलं आहे बघ मी. घाम गाळलाय लोकांची तर सालं धरलेत. मरणाचं उपाशीपोटी कामं केली आम्ही नवरा बायकोनी. आणि शे तुम्हाला मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला यातला म्हणताना पाय ठेवायला इंचभर सुद्धा तुम्हाला जागा नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो ह्या घरातून तुम्हाला बाहेर काढेल. तुम्हाला लई राहायचे ना, मरा करा कष्ट जगा, दाखवा मला. 4-6 महिने बाहेर राहून दाखवा स्वतःच्या हिमतीवर काय करताय, कसं खाताय, कुठं राहताय. पण ह्या माझ्या एस्टेटीतले ना तुम्हाला एक कवडी सुद्धा देत नसतो. बघा काय करायचे तुम्हाला, कसं राहायचंय ते आम्ही तो आता तुमच्या पुढे ना किती डोकं पडलं ना, तुमची डोकी आता आहेत ना कामाच्या भारी गेले. तुमच्या पाया पडायला हात जोडायला तुम्हाला मला तरी वेळ नाही. तुझी बायको घ्यायची, पिशव्या भरायची, निघायची. तुझी बायको कुठं राहा तिकडं. मी आहे ना माझ्या याच्याने झालं तर करेल हे सगळं. गडी गुडी लावून येणार, वाटेने देईल नाही तर पडी. पण ही काहीच वाटण्या मी जिवंत आहे तोपर्यंत. उठा आता आहे ना अजिबात माझ्या आहे ना. चला माझ्या पुढे तुम्ही वाटलंच होतं शेवटी मोठ्याची बाजू घेणार म्हणून. तसंच झालंच ना. चल बरं बॅग चल. यांनी पण शेवटी मोठ्याचीच बाजू घेतली. काय बाबा मला राहायची तुमच्यापाशी, राहून द्या ना. बा तू गेल्यावर मला तरी करमल कर. पण काय तुझ्या आईबापाला ह्यांना काय अवधसा सुचली? वेगळंच राहायचं ना, अमुकच करायचं. चला जाऊ दे. हे दिदे उठ चल. येतो बाबा, काळजी घ्या. काळजी घ्या. काय काळजी घेणार आहे? अरे ऐका, नका जाऊ, नका येड्यावानी करू नका. ऐका तुम्ही लेकरांनो सगळं. बाबा मला तुमच्यापाशी राहायची. अरे लेकराव मला तरी कर तुम्ही गेल्यावर. काय तुमच्या आई बापाच्या डोक्यात कुणी भूत घातलं त्याला वेगळं राहायचं. काय करू तू गेलो मला तरी कर म्हण का घर खायला उठेल सगळं इथं. नाही ऐकणार, तुझी आई नाही ऐकणार, बाप नाही ऐकणार, तुझी चुलता कुणी नाही ऐकणार. बघ आता ए छकुले चल. त्यांच्या बारक्या लेकाची शिक्षा मोठ्या लेकाला द्यायला लागल्या तर वरून रडायला लागले. ती पहिलं बघायचं तरी कुणाला वाहिलं व्हायचं होतं. अरे ऐका, नका येड्यावानी करू तुम्ही. काय करावं तर कसे लहानाची मोठी केली काय अवधं सुचले. बापाला सोडून चाललेत, चांगलं सांगायला गेलं ते सुद्धा कळा नाही. कुणीतरी 4 टक्कूच्याने यायचं, डोक्यात भरवायचं. कुठे जाणार आहेत? 8 दिवस सुद्धा फोटो नाही बांधणार बाहेर. परत माझ्याकडे येत असते तिथं. लेकरांना बाहेर काढताना अगदी जीव का जाऊ दगड ठेवावा लागतोय. नाही सांगितल्यावर नाही थोडंसं समजून सांगितलं तर विकायला काढते ना वावर. येतील माघारी, कुठं जायचं? परमेश्वरा अरे यांना धीरे सद्बुद्धी दे, जरा लवकर दे. मी आहे तोपर्यंत येऊ दे माघारी. नाहीतर काय घरदार शेती काय करणार आहे?
दोन पोर असून बापाव ही अवस्था. काय लेकरं किती चांगले एकमेकावर प्रेम करायचे राहायचे. क्षणात निर्णय बदलला. जाताना बापाकडं वळून सुद्धा नाही पाहिजे. ते लेकरू येऊन बसलं बारकं, त्याला सुद्धा माझ्यापासून. चला, जशी परमेश्वराची इच्छा असेल तसं नाही जमायचं. रानात जातो, गडी गुडी बघून येणार, पाणी देऊन कामं तर करावंच लागणार. चल.